धाराशिवमध्ये 25,351 हेक्टर क्षेत्रावरती ज्वारीची पेरणी झाली आहे। 8ही तालुक्यांमध्ये दमदार पाऊस आणि थंडीच्या पोषक वातावरणामुळे ज्वारीचं पीक जोमात आलंय। पांढरी शुभ्र ज्वारी हे धाराशिवच्या ज्वारीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। चवदार ज्वारीला मुंबई, पुणे, कोल्हापूर इथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे। यंदा झालेला समाधानकारक पाऊस आणि सुरू असणारी थंडी हे ज्वारी पिकाला पोषक आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अर्जुन गोडगे यांनी। धाराशिव जिल्ह्यातील 8ही तालुक्यामध्ये ज्वारीचे पीक अत्यंत जोमदार आले आहे। आपण पाहू शकता अत्यंत जोमाने ज्वारी येत आहे। धाराशिव जिल्ह्यात 8 तालुके आहेत। 8ही तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र मोठे आहे। भूम, परांडा, वाशी हे 3 तालुके तर ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जातात। 3 तालुक्यामध्ये जवळजवळ 95% ज्वारीची पेरणी झाली आहे व तालुक्यात पडलेल्या व जिल्ह्यात पडलेल्या दमदार पावसामुळे पिके जोमात आली आहेत। पांढरी शुभ्र जूट, मालदांडी, दगडी, पाणीदार व चवदार ज्वारीला मुंबई, पुणे तसेच कोल्हापूर भागात मोठी मागणी असते। सततचा दुष्काळ म्हणून धाराशिव जिल्ह्यावर असणारा ठपका, परंतु यंदाच्या वर्षी झालेला दमदार पाऊस नदी, नाले, ओढे ओसांडून भरले होते। त्यामुळे 25,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ज्वारीची लागवड झाली। पाण्याच्या उपलब्धतेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे व पिकेही अत्यंत जोमदार आली आहेत। जिल्ह्यातील 8ही तालुक्यामध्ये ज्वारीचे पीक जोमदार आले आहे। अर्जुन गोडगे, NDTV मराठी, धाराशिव।